नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय शॉपिंग करून आलेले असतात. बेडरूममध्ये येताच आता अक्षय रमाला म्हणतो की हे बघ रमा, तू माझ्यासाठी काय आणलंस हे तर तू मला सांगितलंच नाही. तेवढ्यात आता रमा म्हणते की हे बघा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. अक्षय म्हणतो की अगं पण तुझ्यासाठी काय आणलं आहे तू. त्यानंतर पटकन पिशवीतील तो टेडी बाहेर काढते आणि त्या टेडीला बघून आता अक्षय म्हणतो हे काय. तर आता रमा म्हणते की याच्याबरोबर मला खेळायला कोणीतरी हवं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग ते अर्थाला नेऊन दे. तर रमा म्हणते की अर्थाबरोबरसुद्धा खेळायला कोणीतरी हवं आहे. रमा म्हणते की अर्थात शाळेत गेली, अहो तुम्ही चालले कुठे. तेव्हा विचार करत अक्षय म्हणतो की म्हणजे अर्थात शाळेत गेल्यानंतर याच्याबरोबर खेळायला तुला कोणीतरी पाहिजे नाही का. तर रमा म्हणते हो. आणि आता अक्षयच्या लक्षात आलेलं असतं आणि ते लक्षात येताच अक्षय आता रमाच्या अगदी जवळ जातो, रमाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की रमा, आत्ता मला कळलंय तुला काय म्हणायचं ते. आणि लगेच रमा आता लाजून चूर होते. आणि आता रमा आणि अक्षय दोघेही एकमेकांच्या मिठीत असताना तेवढ्यातच दरवाजा उघडून सीमा तिथे येते. आणि सीमाने दरवाजा उघडताच आता रमा अक्षयसुद्धा सीमाला बघतात. तर सीमासुद्धा रमा अक्षयला. सीमाला आता धक्का बसलेला असतो आणि पटकन सीमा आता खाली मान घालते. आणि त्यानंतर आता सीमा विचार करते की हिला मी अक्षयची बायको नव्हते बनायला सांगितले आणि याचा तर मी विचारच केला नव्हता. आणि माहीने जर तिचा विचार बदलला तर करायचं काय, असा विचार आता सीमाच्या त्यांच्याकडे बघून विचार आता मनात आलेला असतो. आणि तेवढ्यात आता सीमाच्या डोक्यात विचार येतो की किंवा त्यापेक्षा अक्षयला ही माही आहे हे कळलं तर मग काय करायचं. आणि त्यानंतर आता सीमा विचार करत म्हणते की किमान देवासमोर तरी यांनी 7 फेरे घ्यायला हवे. आणि अक्षय आता त्याचे आवरून आता पटकन बेडरूममध्ये जाऊ लागते. तर तेवढ्यात सीमा आता अक्षयकडे येते आणि आता अक्षयला म्हणते की अक्षय, अरे अर्था काही ऐकतच नाही आहे. आणि ती म्हणते मला रमा काकूकडे झोपायचं आहे. आणि सीमा म्हणते की अक्षय, आज जर अर्था तुमच्यासोबत झोपली तर काय हरकत आहे. अक्षय विचार करतो आणि अक्षय नाविलाजाने म्हणतो चालेल ना. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते त्याचं काय आहे ना, अर्थाला माईच्या स्पर्शाची गरज आहे. तर अक्षय हो म्हणतो आणि अक्षय विचार करतो की आणि माझ्या आणि रमाच्या स्पर्शाचं काय. आणि इकडे तिकडे बघत आता अक्षय म्हणतो की चालेल ना मला. आणि अक्षय आतमध्ये निघून जातो. आणि त्यानंतर आता अक्षय हा रागाने बेडरूममध्ये येतो आणि आता रमाकडे बघतो आणि पुन्हा त्याचा मोबाईल टेबलवर ठेवत म्हणतो की काय हे चादरसुद्धा तुला नीट नाही अंतरता येत का. तर रमा म्हणते काय 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 चाललंय. अक्षय म्हणतो की ती येते, अर्था येते इकडे झोपायला. तर रमा म्हणते की अरे वा, मग तर छानच आहे. आणि अक्षय म्हणतो की येऊ दे मग काय. तर रमा म्हणते की मग तर खूप आनंदच होईल. अक्षय म्हणतो की येऊ दे, पण तिने जर शिशू केली तर मग काय करायचं. आणि अक्षय म्हणतो तिने जर त्रास दिला तर काय. आणि रमा म्हणते ती कशाला तुम्हाला त्रास देईल. तर अक्षय म्हणतो त्रास नाही दिला तर बरं होईल आणि जागी नाही राहिली ना मग आणखीनच बरं होईल. रमा म्हणते मला काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर अक्षय म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि अक्षयला आता आलेला राग रमाच्या चांगलाच लक्षात आलेला असतो. तर रमासुद्धा हसू लागते. दुसऱ्या दिवशी इकडे आता आनंद हा बागेमध्ये पेंटिंग काढत बसलेला असतो आणि सीमा तिथे त्याचा भाजी निवडत असते. तर आता सीमाच्या डोक्यात रमा आणि अक्षयचे विचार चालू असतात. त्यानंतर आता विचार करून सीमा म्हणते की अरे आनंद बाबा जरा ऐक ना. आनंद म्हणतो काय झालं आई. तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय आणि माहीचं लग्न झालेलं नाही आहे आणि ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा आपण त्यांचं लग्न लावून देऊयात. तर आनंद आता सीमाकडे बघतो आणि आनंद लगेच आता सीमाला म्हणतो की आई तू शांत हो बरं, यामध्ये एवढं घाबरण्याचं काय कारण आहे. आनंद म्हणतो की हे बघ आई, तू विचार कर, हे जे काही चाललंय ना ते सगळं माहीच्या मर्जीने चाललं, तेव्हा तू कशाला टेन्शन घेतेस. तर आता सीमा म्हणते की अरे एक आई म्हणून मला खूप टेन्शन वाटतं आणि काळजीही वाटते. सीमा म्हणते की ते काही नाही. अक्षय आणि माहीला कसं एकमेकांपासून लांब ठेवायचं ना त्याचा आपण विचार करूयात. आणि तेवढ्यात आता नैना ही तिच्या गावावरून घरी आलेली असते. नैना तिथे येताच आता सीमाला खूप आनंद होतो. पटकन आता नैनाला मिठी मारत सीमा म्हणते की अगं नैना, बरं झालं तू आलीस. कशी झाली तुझी ट्रीप आणि कसं झाला तुझा प्रवास. आणि ते सगळे एका पाठोपाठ एक प्रश्न आता सीमा ही नैनाला करत असते. तर आनंद म्हणतो की अगं आई, आता असं काय करतेस. ती आत्ता जस्ट आली आणि लगेच तिच्या डोक्यावरती काय बसतेस. सीमा म्हणते की हे बघ आनंद, तू विचार करू नकोस आणि तुला काही कळत नाही, तू लहान आहेस.
आणि लगेच आता सीमा म्हणते की नैना एक मोठा प्रॉब्लेम झाला. तर हसतच नैना म्हणते झालंय काय सीमा काकू. आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते ती माई आहे ना पक्की रमा बनली. तर नैना हसू लागते आणि नैना म्हणते की मग तर चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा आनंद सांगू लागतो. आनंद म्हणतो की हे बघ माही आणि अक्षयचं लग्न झालं नाही आहे. ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्या आई आहेत जुन्या विचाराच्या. तेवढ्यात आता सीमा म्हणते की हे बघ आनंद नवे विचार जुने विचार असे काही नसतात. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. सीमा म्हणते उद्या जर काही झालं तर माहीचं काय या पोरीचं काय. तर नैना म्हणते बरोबर आहे सीमा काकू. आणि सीमा म्हणते की म्हणूनच मी म्हणते माही आणि अक्षयला आपण लांब ठेवायला पाहिजे. जोपर्यंत माही आणि अक्षयचं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांना आपण लांब ठेवायलाच पाहिजे. आणि अगोदर माझ्या मनात असा विचार का नाही आला अशी सीमा आता सांगत असते. आणि त्यानंतर आता अक्षय हा त्याचे आवरून आता हॉलमध्ये येतो. तर रमासुद्धा अक्षयसाठी कॉफी घेऊन येते. आणि अक्षय म्हणतो बरं झालं मला कॉफीच हवी होती. आणि रमा म्हणते की मग ही काय आणली मी घ्या आता. तर अक्षय आता कॉफी पिऊ लागतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने पुन्हा आता अक्षय रमाला आपल्याकडे ओढतो. रमाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा गेली खूप दिवस आपण एकमेकांपासून लांब आहोत. आणि पुन्हा आता रमासुद्धा लाजून चूर होती. तर रमा अक्षय पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. तर तेवढ्यात आता नैना ही दरवाज्यातून आतमध्ये येत आता रमाकडे बघते आणि म्हणते रमा. तर आता अक्षय बाजूला होतो. तर अक्षयसुद्धा आता नैनाकडे बघतो. आणि त्यानंतर नैनाला बघताच पटकन आता रमा ही नैनाकडे पळत येते. आणि रमाला आता खूप आनंद झालेला असतो. रमा आता नैनाला मिठी मारते. नैनासुद्धा म्हणते रमा कशी आहेस. तर रमा म्हणते तू कशी आहेस. आणि नैना म्हणते की मी बरी आहे. तर अक्षय म्हणतो काय असं कुठे गेली होतीस आमच्या घरी राहायला येते काय अचानक निघून जाते काय. तेव्हा आता नैना म्हणते की अरे अक्षय मी माझ्या लेकाला भेटायला गेले होते. आणि पुन्हा आता नैना ही रमाकडे बघू लागते. आणि रमाच्या चेहऱ्यावरून आता नैना हात फिरवते. आणि त्यानंतर आता इकडे माही ही तिच्या बेडरूममध्ये तिने अक्षयचा फोटो लावलेला असतो. आणि माही त्या फोटोकडे एकटक बघत असते. आणि तेवढ्यात पाठीमागून नील तिथे येतो. आणि माहीला आता माहीने अक्षयचा फोटो लावल्याचे बघताच आता नील म्हणतो की माही हे सगळं काय चाललंय. आणि जर तुला या घरात राहायचं असेल तर हा फोटो तुला काढावा लागेल. तेव्हा आता माही म्हणते नाही काढणार. तर नील म्हणतो मग मी काढतो. आणि त्यानंतर आता नील हा माहीच्या जवळ येतो. आणि लगेच आता नील म्हणतो मी काढतो. तर माही म्हणते की हे बघ नील तू असं करू शकत नाही. नील म्हणतो बाजूला हो माही. तर माही म्हणते नाही होणार. आणि तेवढ्यात आता नील हा माहीला धरून माहीला कॉटवर ढकलतो. आणि पटकन आता भिंतीवर लावलेला तो अक्षयचा फोटो आता नील आपल्या हातात घेतो. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माही मी दिसायलासुद्धा खूप छान आहे आणि मनानेसुद्धा प्लीज मला वाईट वागायला लावू नकोस असे म्हणत आता नील आता लायटर बाहेर काढतो. ते बघून आता माई म्हणते की नील तू असा वागू शकत नाही आणि असं काही करू नकोस. आणि त्यानंतर आता पुन्हा संध्याकाळ झालेली असते. आणि रमा ही हॉलमध्ये असताना पळतच नैना तिथे येते. आणि रमाला म्हणते की हे बघ रमाला अगं मला तुला खूप गोष्टी सांगायच्यात. तर तेवढ्यात अक्षय आता दरवाजा उघडून बाहेर येतो. आणि रमाला म्हणतो की रमा घड्याळाकडे बघ किती वाजले चल ना. तर रमा म्हणते नैनाला मला काहीतरी सांगायचं आहे आणि आलीच मी नैनासोबत बोलून. अक्षय म्हणतो ठीक आहे. आणि अक्षय आतमध्ये जातो. आणि त्यानंतर आता रमाचा हात धरत आता नैना म्हणते की माही खरंच तुझे खूप थँक्स. तुझ्यामुळे मला हे घर मिळालं आणि या घरामुळे मला आधार मिळाला. आणि त्यानंतर आता माही म्हणते की माही तू खरंच आता आमची रमा झालीस. त्यानंतर आता नैना म्हणते की माही तू आमच्या रमाचं रूप घेऊन मला इकडे आणलंस. तर आता इकडे ते सगळं ऐकल्यानंतर रमा विचार करते की माहीने खरंच या घरात सगळ्यांना सावरलंय. आणि आता नैना म्हणते की हे बघ मी एवढ्या दिवसांनी आले माही माझ्यासाठी चाय नाही टाकणार का. आणि लगेच आता रमा म्हणते की चाय आणि आत्ता. तर हसतच नैना म्हणते हो मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात. रमा विचार करते की आता मी बेडरूममध्ये गेले नाही तर हे खूप रागवतील आणि नैनालासुद्धा वाईट वाटेल. तेव्हा मी आता काय करू. आणि नैनाकडे बघत आता रमा म्हणते की टाकते चहा. आणि रमा आता चहा बनवायला जाते. तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा आता नैनाकडे बघते. तर नैना सीमाला खुणावते आणि म्हणते की मी बरोबर करते. आणि लगेच सीमासुद्धा आतमध्ये निघून जाते. दुसरीकडे आता नील हा माहीच्या जवळ येतो आणि माईला म्हणतो की आता मी या घराचा झालो. माई म्हणते की का तू असा विचार करतोयस. तू या घरात पॅरासिससारखा राहतोय कळतंय का तुला. तर नील हसू लागतो.
आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माही तुला कळतंय का, आता या घरात पॅरासाईट म्हणून मी नाही तर पॅरासाईट म्हणून तू आहे, कारण मी तुझ्या मम्माच्या बिझनेसमध्ये आता 50% पार्टनर आहे. त्यामुळे मला या घरात अक्षयचा फोटो काय त्याचं नावसुद्धा काढलेलं चालणार नाही, कळतंय का तुला माही, असे आता नील माहीला खडसावून सांगतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की फोटोही लावणार आणि नावही देईल. ते ऐकून आता नीलला राग येतो आणि नील म्हणतो की मग लाव फोटो, तो फोटो मी पुन्हा जाळीन. माही आता हसू लागते. आणि त्यानंतर आता नीलने तो अक्षयचा फोटो जाळलेला असतो आणि नील आता माहीला म्हणतो की हे काय तुझं अक्षयवरती जे प्रेम आहे ना ते घराच्या बाहेर ठेवायचं आणि घरामध्ये नाही, कारण घरामध्ये मी नील आहे इथे. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की तुला असं का वाटतंय की हे घर तुझं आहे, कारण तू या घरात पॅरासाईटसारखा राहतोय, कळतंय का तुला मी काय म्हणते ते. आणि त्यानंतर आता लगेच आता त्या फोटोची राख झालेली असते आणि माही एक आता काचेचा ग्लास घेते आणि त्या फोटोची सगळी राख त्या ग्लासमध्ये भरते आणि त्या ग्लासमध्ये पाणी टाकून ते ढवळते. आणि त्यानंतर आता माही ही नीलकडे बघते आणि म्हणते की फोटो तर तू जाळू शकशील, पण माझ्या मनात जो अक्षय आहे त्या माझ्या मनातून अक्षयला तू कसे काढू शकशील, असे म्हणत त्या फोटोची राख आता माहीने पिऊन घेतलेली असते. आणि माहीचे अक्षयवरचे ते वेडे प्रेम बघून आता नीलसुद्धा मोठे डोळे करून फक्त माहीकडे बघतच राहिलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे नैना ही रमासोबत गप्पा मारत असते आणि गावाकडच्या गप्पा सांगत आता नैना म्हणते की अगं मी काजू आणणारच होते, पण त्याचं खूप वजन झालं असतं ना, पण आपण एक काम करू, आपण सगळेजण ट्रिप करून जाऊयात ना गावाला. आणि नैना आणि रमा गप्पा मारत असताना अक्षय आता इकडे बेडरूममध्ये रमा येण्याची वाट बघत असतो. आणि खूप वेळ एरझऱ्या मारून झाल्यानंतर आता इकडे अक्षय हा रमाला हाक मारतो. अक्षय म्हणतो की रमा. त्यानंतर आता नैना आणि रमा अक्षयचा आवाज ऐकतात आणि त्यानंतर आता रमा म्हणते की नैना मला अजून तुमच्या गावाकडच्या गप्पा सांग ना. तेव्हा नैना म्हणते की मग अजून एक चाय आणतेस का. रमा म्हणते की असं काय करतेस अगं, आत्ताच तर चहा पेली ना. नैना म्हणते की तुझ्यासाठी. नैना म्हणते की अगं कर चहा, आपण दोघी मिळून पिऊयात आणि मग खूप गप्पा मारूयात. आणि आता रमासाठी सुद्धा अवघड झालेलं असतं. अक्षय तिकडे बेडरूममध्ये वाट बघत असतो आणि इकडे नैना पुन्हा चहा मागवत असते आणि त्यानंतर गप्पा मारायच्या सुद्धा सांगत असते. आता काय करायचं हा प्रश्न आता रमासमोर उभा राहिलेला असतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आणते बरं का मी चहा. आणि रमा आता पुन्हा किचनमध्ये चहा करायला जाते तर सीमा दरवाजा उघडून बाहेर डोकावते. नैना आता अंगठा दाखवत आता सीमाला वेल्डन करते. सीमा पुन्हा आतमध्ये निघून जाते. तर इकडे बेडरूममध्ये अक्षय आता रमा येण्याची पुन्हा वाटच बघत असतो. त्यानंतर आता रमा ही पुन्हा नैनासाठी चहा घेऊन येते आणि पुन्हा आता रमा म्हणते बिस्किट संपलं बरं का. नैना म्हणते काही हरकत नाही. आणि नैना आता चहा पीत पीत रमाला गप्पामध्ये नादी लावण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता नील समोर माहीने त्या अक्षयच्या फोटोची सगळी राख आता पाण्यात घालून पिऊन टाकलेली असते आणि नील ते बघून आता चक्रावून गेलेला असतो. माहीचे अक्षयवरचे वेडे प्रेम आता नीलच्या समोर आलेले असते. आणि ते सगळं बघून झाल्यानंतर नील पुन्हा माईकडे बघत मोठमोठ्याने हसू लागतो. पटकन आता नील हा हसतच माईसमोर बसतो आणि म्हणतो की खरं प्रेम बरं आहे. आणि एक मी तुला सांगतो माही, तुझ्या मनात अक्षय आहे, अक्षयवर तुझे प्रेम आहे, पण अक्षयच्या मनात रमा आहे, त्याचं काय करशील. तर माही आता नीलकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की तुला अक्षयला मिळवण्याचा सगळ्यात मोठा चान्स होता, पण तो चान्स तू गमावला, कारण रमाला तू पुन्हा तिकडे पाठवलंस. आणि त्यानंतर आता इकडे नील म्हणतो की तेव्हा माही आता काही जरी झालं तरी तू रमा होऊ शकणार नाहीयेस. आणि इकडे आता नैना ही रमाला गोष्टीमध्ये गुंतवत असते. रमाकडे बघत आता नैना म्हणते की दोघे जोडपे आहेत ना, ते एक खूप छोट्याच्या खोलीत राहत होते आणि त्यांना राहायलासुद्धा नीट बसायलासुद्धा जागा नव्हती, तरीसुद्धा कसे राहत होते काय माहिती, असे म्हणत आता नैना ही रमाला गप्पामध्ये अडकवत असते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की काय सांगू मग त्या जोडप्यामध्ये तो जो प्रोफेसर होता ना त्याचा अपघात झाला. बाई तुला काय सांगू, एवढा डेंजर अपघात झाला ना, असे म्हणत आता खोटेच माही आता रमाला गप्पाच्या नादात अडकवत असते. तर रमाला ते कळत असतं, पण रमाला उठता येत नसतं. रमा म्हणते सांग. नैना म्हणते की त्यानंतर त्याची बायको बिचारी एकटी पडली आणि नैना आता वेडवाकडं तोंड करू लागते. नैना म्हणते साधारणतः कसं तरी तिने स्वतःला सावरलं आणि 1 महिना झाल्यानंतर ती स्वतःला खूप काही एकटं धरून बसली.
आणि सतत त्या प्रोफेसरच्या खुर्चीकडे आता लक्ष ठेवून ती काम करत होती. पण अचानक एक दिवस प्रोफेसरच्या त्या खुर्चीकडे बघताना त्याच्या बायकोला आता ती खुर्ची हलताना दिसली. आणि आता माहीने इंटरेस्टिंग स्टोरी सांगायला सुरुवात केलेली असते. तर रमा टचकते आणि ऐकू लागते. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की त्या खुर्चीचा आवाज येत होता कर कर. आणि लगेच आता रमा नैनाला गप्प बसावायला सांगते. आणि रमा म्हणते की नैना अगं ही काय वेळ आहे का ह्या असल्या गोष्टी सांगायची, गप्प बस. रमा म्हणते की दुसऱ्या गोष्टी सांग ना, तुझ्याकडे असतील भरपूर. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की हे बघ थोडी स्टोरी राहिली आता. त्यानंतर आता ती ते सगळं बघून वेडी झाली. आणि लोक असंही म्हणतात की तिच्या नवऱ्याला ना तिनेच मारलं होतं, म्हणून त्याचा आत्मा बदला घ्यायला तिच्या खोलीत आला होता असं म्हणतात. इकडे आता नील रमाला म्हणजे माहीला सांगत असतो की तू हे असे नाटकं करून ही अशी राग पिऊन काय मिळवणार आहेस. हसतच आता नील म्हणतो की तेव्हा माही मी तुला सांगतो तुझ्या या अशा प्रेमाचा काही एक उपयोग होणार नाही आहे. कारण अक्षयचं रमावर प्रेम आहे आणि रमा आता तिकडे अक्षयसोबत आहे. त्यानंतर आता विचार करत माही म्हणते की तुझ्यासुद्धा प्रेमाचा खरंच काही उपयोग नाही आहे, पण अक्षय तर माझ्या मनात आहे. आणि त्यानंतर आता इकडे खूप रात्र होता क्षणी रमा आई बेडरूममध्ये झोपायला गेलेली असते. आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघेही झोपलेले असतात. तर इकडे नैना आणि सीमा एकत्र येतात. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मी ना रमा म्हणजे माही आणि अक्षयला वेगवेगळं करण्यासाठी एक शक्कल लढवली. आणि तेवढ्यात आता बेडरूममध्ये रमा आणि अक्षय झोपलेले असताना मोठ्याने घड्याळाची बेल वाजू लागते. आणि पटकन अक्षय उठून उभा बसतो आणि म्हणतो की कोणी बेल लावली आहे रमा, तुला काही कळतंय का. तर रमा म्हणते मी नाही लावली. तेव्हा आता अक्षय आता इकडे तिकडे बघतो. तर इकडे रमाचा आवाज आता सीमा आणि नैनाच्या कानावर आलेला असतो. सीमा आणि नैना म्हणतात बघितलं का आता एकमेकांपासून बाजूला झाले असतील. आणि माही आणि अक्षय दोघांनाही एकमेकांपासून बाजूला करण्यासाठी आणि बाजूला राहण्यासाठी सीमा आणि नैनाने भयानक डाव रचलेला असतो. तर तिकडे माहीने नीलना अक्षयवरचे प्रेम दाखवलेले असते. तर आता माही ही अक्षयला मिळवण्यासाठी काय करणार. आणि रमा तिच्या खऱ्या प्रेमाने आता खऱ्या प्रेमाची ताकद माहीला दाखवून देत अक्षय हा रमाकडेच कसा ठेवणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.